हॅलो स्टुडंट, मी हर्षदा कांबळे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजी या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत। आता सध्या जर पाहिलं आपण तर सगळीकडे सीईटी, नीट आणि जेईचाच प्रसार चालू आहे। पण आता जी 10वी मध्ये मुलं आहेत त्या मुलं थोडीशी कन्फ्यूज असतील की आपण 11वीत जाणार आहोत, मग 11वीचं तर काही चालू नाही आहे। मग अशा मुलांची भीती कमी करण्यासाठी आपण थोडंसं 11वी पासून सुरुवात करतोय। मग जर तुम्हाला 11वी मध्ये बायोलॉजीचा स्टडी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। आणि ह्या बेसिक गोष्टीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा आपला बोर्डचा सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे। आणि त्या बोर्डच्या सिलेबसमध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत, त्या प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज आहे विथ ऑप्शन, प्लस तुम्हाला कोणत्या प्रकारचा बोर्डचा पॅटर्न विचारला जाईल ह्याच्याबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी थोडीशी मदत म्हणून आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। आता पहिल्यांदा आपण जर सिलेबस पाहिला तर सिलेबसनुसार तुम्हाला 11वीच्या सिलेबसला टोटल 16 चॅप्टर्स आहेत, ठीक आहे। आणि ह्या 16 चॅप्टर्समध्ये तसे पाहिले तर तुम्हाला विथ मार्किंग सिस्टीम मी तुम्हाला इथे सगळी माहिती दिलेली आहे। आता पहिला चॅप्टर पाहिला तर लिव्हिंग वर्ड्स आहे, ठीक आहे। आता हे लिहून देण्याचं किंवा हे सांगण्याचं कारण काय आहे तर तुम्ही ज्यावेळेला स्टडी करायला सुरुवात कराल तर कुठल्या चॅप्टरचा किती डीपली अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, एवढाच फक्त सांगण्याचा याच्या पाठीमागे उद्देश आहे। आता तुम्ही जर पहिला चॅप्टर पाहिला लिव्हिंग वर्ड्स, ह्या चॅप्टरमध्ये फक्त एक 4 ते 5 डेफिनेशन्स आहेत की ज्या तुम्ही इझिली जर डेली वर्कमध्ये तुमचं काम चालू असेल तर त्या डेली वर्कमध्ये सुद्धा तुम्ही जर त्या अनुभव घेत असाल त्या गोष्टींचा तर तुम्ही न स्टडी करता सुद्धा त्याच्याबद्दल लिहू शकता। असा हा एवढा इझी चॅप्टर आहे, त्यामुळे ते चॅप्टर फक्त 2 मार्क्स विथ ऑप्शन 3 मार्क्सला दिलेला आहे। त्यानंतर सेकंड चॅप्टर असेल सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। ऑल ओव्हर अर्थवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टोटल 5 किंगडममध्ये डिवाइड झाले आणि ह्या चॅप्टरमध्ये त्या 5 किंगडमचे टोटल डिटेलमध्ये कॅरेक्टर दिलेले आहेत, म्हणून हा चॅप्टर किती मार्क्सला दिला आहे 3 विथ ऑप्शन 4 मार्क्स। त्यानंतर येतो किंगडम प्लांटी। आता किंगडम प्लांटीमध्ये ऑल ओव्हर अर्थवरती जेवढे प्लांट्स आहेत, मग ते क्रिप्टोगॅम्स असू दे नाहीतर फॅनोरोगॅम्स असू दे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय आणि फॅनोरोगॅम्स म्हणजे काय। तर क्रिप्टोगॅम्स म्हणजे अशा वनस्पती की ज्यांना फुलं येत नाहीत, म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स। आणि फॅनोरोगॅम्स म्हणजे काय तर ज्यांना फ्लावर्स येतात। आता ज्यांना फ्लावर्स येतात ते सगळे एकसारखे असतात का, मग त्या सगळ्या फ्लावरपासून सीड तयार होतात का, मग त्याचा सगळा डिटेल स्टडी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे। अशा चॅप्टरला मार्क्स किती असतील 5 विथ ऑप्शन 7। त्यानंतर येतो ॲनिमालिया चॅप्टर, किंगडम ॲनिमालिया। या चॅप्टरमध्ये ऑल ओव्हर अर्थवरती जेवढे ॲनिमल्स आहेत, मग ते कॉर्डेट्स असू दे किंवा नॉन कॉर्डेट्स असू दे। आता तुम्हाला ह्या कन्सेप्ट बऱ्यापैकी 5वी पासून क्लिअर असतील की कॉर्डेट्स म्हणजे काय आणि नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय। पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक फायलम आणि फायलम तुम्हाला विथ कॅरेक्टर स्टडी करायचं आहे। अशा चॅप्टरला मार्क्स आहेत 4/5। त्यानंतर तो सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन। तुम्हाला तर माहीतच आहे बायोलॉजीचा बेस काय असेल किंवा बायोलॉजीमध्ये सेल किती महत्त्वाचे आहे। जसं म्हणतात की आपण जे तयार झालेलो आहोत आपला बेस काय असेल तर सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ, बरोबर। मग अशा सेलमध्ये अशा सेलला आपलं स्ट्रक्चरल किंवा फंक्शनल युनिट का म्हटलं जातं, त्याच्यासाठी तुम्हाला फुल सेलचा स्टडी करायचा आहे, ती कशी तयार झाली आहे, त्यातल्या प्रत्येक कंटेंटचं प्रत्येक पार्ट्स तुम्हाला डिटेलमध्ये स्ट्रक्चर आणि विथ फंक्शन स्टडी करायचं आहे। अशा चॅप्टरला मार्क्स आहेत 4/5। त्यानंतर येतो बायोमॉलिक्युल्स। मग अशा सेलमध्ये आपण सांगतो की प्रत्येक सेल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज करत असते। मग ह्या प्रत्येक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी त्यांना जे काही केमिकल्स लागतात, जे काही केमिकल कंपोजिशन असतं, मग त्या DNA असेल, RNA असेल, कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन्स असतील, ह्या सगळ्यांचा स्टडी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे। अशा चॅप्टरच्या मार्किंगची सिस्टीम किती असेल तर 4/5। त्यानंतर नेक्स्ट येईल सेल डिव्हिजन। सेल डिव्हिजनमध्ये काय येईल तर ह्याला मराठीमध्ये म्हणतात आपण पेशी विभाजन। आता सेल डिव्हिजन तुम्ही व्यवस्थित पाहायला गेलात तर नॉर्मली सेल ही फक्त 2 टाईपमध्ये डिवाइड होऊ शकते, मायटॉसिस आणि मिओसिस। मायटॉसिस पाहिला तर एका सेलचे 2 भाग पडतात आणि मिओसिस पाहिला तर एका सेलचे 4 भाग पडतात। आता ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे, जर मायटॉसिस पाहिला तर मायटॉसिसमध्ये एका सेलचे 2 भाग पडतात। मग हे 2 भाग पडतात एवढंच फक्त अंतर नसून त्याच्यामध्ये बऱ्याच सबस्टेजेस आहेत। मग प्रत्येक सबस्टेजेसमध्ये ती प्रत्येक सेल कशी कन्वर्ट होते, त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, काय स्ट्रक्चरल चेंज होतो, हे सगळं डिटेल तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये पाहायला भेटेल। ह्या चॅप्टरला मार्क्स आहेत 4/6 मार्क्स। त्यानंतर येईल प्लांट टिश्यू आणि ॲनाटॉमी। प्लांट टिश्यूमध्ये 2 प्रकारच्या सेल्स आहेत, एक मेरिस्टेमॅटिक सेल्स आणि परमनंट सेल। ह्या सगळ्यांचा डिटेल स्टडी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचं आहे। अशा चॅप्टरला मार्क्स आहेत 4/6 मार्क्स। त्यानंतर येईल मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स। आता ह्या चॅप्टरला पाहिला तर ह्या सगळ्या चॅप्टरशी कंपेअर केला तर सर्वात जास्त मार्क ह्या चॅप्टरला आहे। आता ह्या चॅप्टरमध्ये फ्लावरिंग प्लांट्समध्ये पाहिला तर स्पेशल प्लांट्स दिलेत अँजिओस्पर्मिक प्लांट्स।
मग अशा या चॅप्टरमध्ये तुम्हाला त्या अँजिओस्पर्मिक प्लांटमधल्या सगळ्या व्हेजिटेटिव्ह पार्टचं मॉडिफिकेशन स्टडी करायचं आहे. मग कुठले कुठले मॉडिफिकेशन असतील, मग ते कशासाठी झालेत, प्रत्येकाचं फंक्शन काय, हे सगळं डिटेल तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं, ज्याचे मार्क्स आहेत 7/10. म्हणजे बाळांनो, हा चॅप्टर तुम्हाला सिलेबसला फार महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या चॅप्टरमध्ये खूप डायग्रॅम्स आहेत आणि ह्या डायग्रॅम जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला आउट ऑफ मार्क येण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही. त्यानंतर नेक्स्ट येतो ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यूमध्ये पाहिला तर ह्युमन बॉडी असेल किंवा अदर कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, स्पेशली आपण पाहतोय तर ॲनिमलमध्ये ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये 4 प्रकारचे टिश्यू आहेत. इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. ह्यातले बराच पार्ट तुम्हाला 10वी-9वीमध्ये झालेला आहे, पण आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला फुल टू डिटेलमध्ये स्टडी स्ट्रक्चर करायचं आहे. त्याच्यामध्ये ह्याला मार्क्स आहेत 4/6 मार्क्स. त्यानंतर नेक्स्ट येतो स्टडी ऑफ ॲनिमल टाईप्स. त्यामध्ये कॉक्रोच आहे. आता हा चॅप्टर तुम्ही जर CBSEच्या सिलेबसशी कम्पेअर केला तर ह्या चॅप्टरमध्ये CBSE सिलेबसमध्ये कॉक्रोच बरोबर अर्थवर्म आणि फ्रॉग ह्या दोघांची सुद्धा डिटेल सिस्टीम दिलेल्या आहेत. पण आपला बोर्डचा सिलेबस पाहिला तर या बोर्डच्या सिलेबसमध्ये कॉक्रोचची मॉर्फोलॉजी आहे आणि त्याच्या एक 4-5 सिस्टीम्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% बोर्डला क्वेश्चन येऊ शकतो किंवा CETला. आता असं म्हणाल की हा सिलेबस थोडाच बोर्डला विचारणार आहे. आता बोर्डला हा सिलेबस विचारला जात नाही, पण ज्यावेळी तुमचे फायनल टेस्ट होतील, फायनल एक्झाम होतील, तर या फायनल एक्झाममध्ये जे मोठे क्वेश्चन्स असतात त्या मोठ्या क्वेश्चन्समध्ये याच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट पाहिला तर फोटोसिंथेसिस आणि त्यानंतर रेस्पिरेशन. आता हे जे 2 चॅप्टर्स आहेत प्लस एक्सक्रीशन, हे 3 चॅप्टर तुम्हाला मागच्या वर्षी 12वीच्या सिलेबसला होते, पण आता ते चेंज करून तुम्हाला 11वीला घातले. मग थोडेसे हे फिजिओलॉजिकल चॅप्टर्स आहेत, सो थोडेसे कन्फ्यूज करणारे आहेत. मग ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये काही सायकल्स दिल्यात. बाळांनो, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं ह्या सायकल पाठ करण्याचा प्रयत्न करा. पुढं जाऊन जर तुम्हाला CET किंवा नीटकडे कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही स्टेप्स आहेत या स्टेपवरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अशा दोन्ही चॅप्टर्सला मार्क्स किती आहेत? 5/7, 5/7. त्यानंतर नेक्स्ट येतो ह्युमन न्यूट्रिशन. आता ह्या नावावरून तुम्हाला समजत असेल ह्या चॅप्टरमध्ये काय आहे, जे तुम्ही पहिला 10वीपर्यंत शिकत आलेला आहात. ह्युमन न्यूट्रिशन म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये फुल टू तुम्हाला ह्युमन बॉडीची डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टडी करायची, प्लस त्याचं मेकॅनिझम स्टडी करायचं की आपल्या बॉडीमध्ये आपण एखादा घास खाल्ल्यानंतर त्याचं मेकॅनिझम कसं होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट येतो एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. या चॅप्टरमध्ये फुल टू तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टीम ह्युमन बॉडीची स्टडी करायची. त्यामध्ये येईल किडनीचं स्ट्रक्चर किंवा युरिनचं मेकॅनिझम येऊ शकतं. असा हा चॅप्टर आहे. किती मार्क्सला? तर 5/7 मार्कला. आणि सर्वात शेवटी जो चॅप्टर येतो त्याचं नाव आहे स्केलेटन आणि मुवमेंट्स. आता या चॅप्टरमध्ये हा चॅप्टरसुद्धा बघा बाळांनो 5/7 मार्क्सला आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये बऱ्याच बोन्सची नावं दिलेली आहेत. तुम्हाला जेवढं जमेल तसं बॉडीच्या पार्टमध्ये कुठला बोन कुठं आहे आणि कुठला बोन काय वर्क करतो एवढं जरी तुम्हाला समजलं तर ह्या चॅप्टरचा वेटेज तुम्हाला इझिली समजून जाईल की ह्याला एवढे मार्क्स का दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं की हा जो सिलेबस आहे तो आहे 11वीचा, बरोबर. आता तुम्ही ज्या वेळेला परीक्षा द्यायला जाल, परीक्षा देताना तुम्हाला 11वीचा असू दे नाही तर 12वीचा असू दे, तुम्हाला ज्या वेळेला बोर्डचे पेपर द्यायचे असतील त्यावेळेला बरोबर बोर्डचं एक पॅटर्न फिक्स आहे. मग तो जो पॅटर्न आहे तो जस्ट तुम्हाला माहिती असावा, कारण 11वीची मुलं ज्यावेळेला पेपर द्यायला जाणार आहेत त्यावेळेला त्यांचा फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर असे 2 पेपर वेगवेगळे होणार आहेत. त्याच्यामध्ये जो फर्स्ट सेमिस्टर असेल त्या फर्स्ट सेमिस्टर तुम्हाला सगळा सिलेबस नसणार आहे. तुमच्या कॉलेजमध्ये जे काही शिकवलेलं असेल त्यातले ठराविक चॅप्टर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला विचारले जातील. पण बाळांनो, तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला सेकंड सेमिस्टरशी कम्पेअर केला तर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला ऑल ओव्हर सगळा सिलेबस जसा 12वीला असतो तसा सगळा सिलेबस तुम्हाला पेपरला विचारला जाईल. आणि तो जो सेकंड सेमिस्टरचा तुमचा जो पेपर असेल तो पेपर 100% बोर्डच्या पॅटर्ननुसारच विचारला जातो. मग तुम्हाला माहिती असावं की बोर्डच्या पेपरनी कसा पॅटर्न ठरवलेला आहे. तर एक छोटीशी माहिती म्हणून जमलं तर लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जर तुम्ही बोर्डचा पेपर पॅटर्न मागच्या पेपर पॅटर्नशी कम्पेअर केला तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शन म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी असा 2 पार्टमध्ये पेपर डिवाइड केला होता. पण आता तुम्ही पाहिला तर हा फुल पेपर टोटल 70 मार्क्ससाठी आहे. म्हणजे हे जे सगळे मार्किंग सिस्टीम दिलेली आहे ही सिस्टीम कशासाठी असेल तर टोटल 70 मार्क्ससाठी असेल.
मग हे जे 70 मार्क्स असतील हे 70 मार्क्स टोटल 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलेत बघा. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. ह्या 4 सेक्शननुसार डिवाइड केले. त्याच्यामध्ये सेक्शन ए जर पाहिला तर सेक्शन एमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारलेत. ठीक आहे. आणि ह्या 2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला टोटल 10 MCQ विचारलेत आणि ह्यातला प्रत्येक MCQ तुम्हाला 1 मार्कला आहे. म्हणजे तुम्ही 100% याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला इझिली 10 मार्क्स मिळू शकतात. त्याच्या खाली आलात तर त्याच सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 मार्कचे क्वेश्चन विचारलेले आहेत. ते किती मार्क्सला असतील तर टोटल 8 मार्क्सला. म्हणजे तुम्हाला टोटल क्वेश्चन किती आहेत तर 1 ते 8 क्वेश्चन्स आहेत आणि ते तुम्हाला कंपल्सरी सोडवावे लागतील. त्याच्या खाली गेला तर सेक्शन 2 किंवा सेक्शन बी. आता हा जो सेक्शन बी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 3 to क्वेश्चन 14 असे क्वेश्चन विचारलेत. म्हणजे टोटल तुम्हाला हे क्वेश्चन किती झाले काउंट केला तर टोटल क्वेश्चन किती आहेत 12 आहेत. पण या 12 क्वेश्चनपैकी तुम्हाला बोर्डाकडून किती लिहिणं अपेक्षित आहे तर फक्त 8. कोणतेही 8 क्वेश्चन ह्या 12 पैकी तुम्ही लिहा आणि प्रत्येक 8 मधला प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स किती असेल तर 2 मार्क्स. म्हणजे असा सेक्शन बी तुम्हाला टोटल किती मार्क्सला विचारला आहे तर 16 मार्क्सला. ठीक आहे. आणि हे जे 12 मार्क्स पाहिले तर ह्या 12 मार्क्सचे विथ ऑप्शन म्हणजे सेक्शन बी विथ ऑप्शन किती मार्क्सला विचारला आहे 24 मार्क्सला. पण बोर्डला प्रॉपर तुम्हाला किती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे 16 मार्क्स. त्यानंतर थर्ड येईल सेक्शन सी. सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26 म्हणजे असे टोटल तुम्हाला 12 क्वेश्चन विचारलेले असतील. पण 12च्या 12 तुम्ही लिहिले पाहिजे असं बोर्डला अपेक्षित नाही. मग तुम्ही ज्यावेळेला ह्या 12 क्वेश्चनला कम्पेअर करता ह्या 12 मधले तुमच्याकडून बोर्डला किती अपेक्षित असतील तर फक्त 8 क्वेश्चन आणि ह्यातला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला किती मार्क्सला विचारलेला असेल तर 3 मार्क्सला. म्हणजे असे टोटल सेक्शन सी मधून तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात 24 मार्क्स. आता आला सेक्शन डी. आता सेक्शन डीला जर पाहिला तर या सेक्शन डीमध्ये तुम्हाला टोटल 27 to 31 असे 5 क्वेश्चन बोर्ड विचारेल. मग या 5 क्वेश्चनचे आन्सर तुमच्याकडून लिहिलेच पाहिजेत असं बोर्डला अपेक्षित नाही आहे. म्हणजे बोर्ड तुम्हाला तिथं ऑप्शन देतो की तुम्ही ह्याच्यामध्ये किती लिहू शकता तर एनी 3 क्वेश्चन्स लिहू शकता आणि यातला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला किती मार्क्सला विचारला जाईल 4 मार्क्सला. म्हणजे तुम्ही जर आउट ऑफ 3 क्वेश्चनचे आन्सर लिहू शकला तर तुम्हाला ऑल ओव्हर 12 मार्क्स इझिली मिळू शकतात. आता जर तुम्ही हा ऑल ओव्हर सगळा पॅटर्न स्टडी केला तर तुम्हाला कंपल्सरी हा 70 मार्क्ससाठी पेपर आहे हे दिसेल. ठीक आहे. पण विथ ऑप्शन तुम्ही पाहिला तर हा आहे टोटल 98 मार्क्सचा पेपर. आता काही जण विद्यार्थी काय करतील की बाबा मला सेकंड बी जो सेक्शन आहे जे 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत एखादा म्हणेल की नाही आता इथे 12 क्वेश्चन्स विचारले तर मला 12च्या 12 येतात तर मी 12च्या 12 लिहितो. पण बाळांनो एक लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेला हा पेपर सोडवायला घेता त्यावेळेला ह्याला फक्त 3 तास वेळ असतो. फक्त 3 hours. मग ह्या 3 तासामध्ये तुम्हाला एवढा सगळा पेपर अटेम्प्ट करून तो पुन्हा रिचेक करता आला पाहिजे. कारण आपल्या सब्जेक्टला घाबरणारे विद्यार्थी आहेत का कारण आपल्या सिलेबसला डायग्राम्स असतात. मग डायग्राम्स नको म्हणून बरेच विद्यार्थी असे आहेत की बायोला स्किप करतात. पण बाळांनो मी एक सांगू शकते की जर तुमच्या डायग्राम्स खूप क्लिअर असतील तुम्ही स्केच छान करू शकत असाल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. मग तुम्ही जर हा सिलेबस पाहिला हा जर पॅटर्न पाहिला तर ह्या पॅटर्ननुसार तुम्हाला 70 मार्क्सचा स्टडी करायचा आहे. एक्स्ट्रा जे क्वेश्चन्स असतील ते जमलं तर स्किप करा. जेवढे विचारले आहेत तेवढेच लिहिण्याचा प्रयत्न करा आणि 3 तासामध्ये पेपर कंप्लीट करा. ठीक आहे. आता हा झाला आपला 11वीचा सिलेबस विथ मार्क्स आणि ऑप्शन्स आणि हा झाला बोर्डचा पॅटर्न जो तुम्हाला 11वीचे पेपरसुद्धा याच पॅटर्ननुसार विचारले जाऊ शकतात. आता आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पहिला जो चॅप्टर आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करूया.